थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी नाश्त्याला सगळ्यांनाच आवडेल असा हा कणकेचा मऊ लुसलुशीत तरीही दाणेदार असा बनलेला शिरा। तर असा हा कणकेचा शिरा मऊ लुसलुशीत तर होतोच, पण त्याला दाणेदार कसा बनवावं यासाठीची एक विशिष्ट पद्धत आज आपण बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हा शिरा बनवणार आहोत की ज्यामध्ये अजिबात चिवट चिकट न होता मस्त असा हा शिरा दाणेदार बनेल। नमस्कार, स्वागत आहे आपल्या पारिजात किचनमध्ये। तर सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण ज्या वाटीने गव्हाची कणिक मोजणार आहोत त्याच वाटीने पाऊण वाटी इतकी साखर घ्यायची आहे। तुम्हाला जर का गोड जास्त आवडत असेल तर 1 वाटी साखर घेऊ शकता। आता साखरेमध्येच आपण सारख्याच वाटीने 2 वाट्या इतकं पाणी घ्यायचं। इथे आपल्याला साखरेचा पाक वगैरे काही करायचं नाही आहे, तर साखर ही पाण्यामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत फक्त पाणी गरम करून घ्यायचं आहे। साखर विरघळली आणि हलकीशी उकळी फुटायला लागली की लगेचच आपण गॅस बंद करायचा आणि हे पाणी बाजूला ठेवून द्यायचं। आता गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवली, त्यामध्ये साधारण अर्धी ते पाऊण वाटी इतकं साजूक तूप आपल्याला घालायचं आहे। आता सुरुवातीला थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप मी यामध्ये घालून घेत आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी देखील चालू शकतं। आता हे ड्रायफ्रूट्स अर्धा ते 1 मिनिट मी तुपामध्ये हे असे परतून घेतलेत। आता इथे मी 1 वाटी हलकीशी रवाळ दळलेली अशी ही कणिक घेतलेली आहे। जर तुमच्याकडे अशी ही गव्हाची रवाळ दळलेली कणिक नसेल तर नेहमीची आपली जी चपातीसाठीची कणिक असते ती वापरली तरी देखील चालू शकतं। आता ही कणिक चांगली अशी या तुपामध्ये परतून घ्यायची आहे। हे बघा, तुपामध्ये कणिक घातल्यावर कणकेने सगळं तूप शोषून घेतलेलं आहे। आता जसजशी आपण ही कणिक भाजू तसतशी कणिक तूप सोडायला लागते। जसजशी आपण ही कणिक भाजत जाऊ तसतशी ही कणिक पुढे सैलसर अशी होणार आहे। तर आता अगदी मंद आचेवर यातल्या ज्या गुठळ्या असतील त्या मोडत मोडत ही कणिक आपल्याला अगदी खमंग आणि खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। कणिक भाजत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवावी, अगदी मोठा गॅस करून ही कणिक भाजू नये, कारण या कणकेच्या शिऱ्याची चव ही पूर्णपणे त्याच्या भाजण्यावर अवलंबून असते। त्यामुळे इथे आपल्याला मंद आचेवरच ही कणिक अगदी खरपूस खमंग असा सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता, सुरुवातीला घट्टसर असं दिसणारं हे मिश्रण आता जसजशी आपण कणिक भाजत गेलो तसतसं हे मिश्रण सैलसर असं झालेलं आहे, म्हणजेच या कणकेने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे। आता जरी कणकेने तूप सोडायला सुरुवात केली असली तरी पण आपण याचा कलर बदामी होईपर्यंत याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर आता साधारण 9 ते 10 मिनटं ही कणिक मी अगदी मंद आचेवर छान अशी खमंग खरपूस भाजून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कणकेचा कलरसुद्धा बदलला आहे, छान असा बदामी कलर आला आहे आणि छान असा भाजल्याचा खमंग सुगंधही दरवळायला लागला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस लहानच ठेवून यामध्ये हळूहळू हे साखरेचे जे पाणी आपण बनवलं होतं ते घालून घ्यायचं। यावेळी मात्र पाणी घालत असताना काळजी घ्यायची, कारण तूप आणि कणकेचं मिश्रण गरम असतं, कढई गरम असते, त्यामुळे पाण्याचे शिंतोडे अंगावर उडू शकतात। तसंच पाणी ओतल्या ओतल्या अंगावर लगेच वाफ येऊ शकते, त्यामुळे अगदी हळूवारपणे आणि काळजी घेऊनच पाणी ओतून घ्यायचं। हे मिश्रण आता घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला पाणी ओतल्या ओतल्या सैलसर असतं, पण नंतर हळूहळू घट्ट होत जातं। तर इथे आपण साखर मिश्रित पाणी या तूप कणकेच्या मिश्रणामध्ये घातल्यामुळे हा शिरा अगदी दाणेदार होतो। पण जर का इथे आपण साधं पाणी घातलं आणि त्यानंतर आपण वेगळी साखर घातली तर मात्र हा शिरा चिकट आणि चिवट होतो, म्हणूनच आपण यामध्ये साखर मिश्रितच पाणी घालावं। कणकेचा शिरा बनवण्याची हीच खास पद्धत आहे। या पद्धतीमुळेच आपला शिरा टाळ्याला अजिबात न चिकटणारा, मऊसूत तरीही अगदी दाणेदार असा बनून तयार होतो। कणकेच्या शिऱ्यामध्ये साखरेऐवजी तुम्ही गूळ घातलात तरी देखील चालू शकतं। आता वरून चमचाभर असं तूप आपण शिऱ्यावर घालून घ्यायचं, म्हणजे शिऱ्याला खूप छान असा सुवास येतो आणि मस्त अशी चकाकीसुद्धा येते। आता वरून तूप घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवून अर्धा ते 1 मिनिट हा शिरा छान असा परतून घेतला। जसजसं आपण परतत जाऊ तसतसं या शिऱ्याला तूप सुटतं। तर हा बघा, अगदी मऊ लुसलुशीत तरीही दाणेदार, बघता क्षणी खावासा वाटेल असा हा कणकेचा शिरा इथे आपला बनवून तयार झाला आहे। तुम्हीसुद्धा या पद्धतीने कणकेचा असा हा दाणेदार शिरा या थंडीमध्ये जरूर करून पहा
व्हिडिओ आवडला असल्यास नक्की एक लाईक करा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. तसंच अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पारिजात किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील असलेलं बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत